हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। शांती ब्रह्म एकनाथ महाराज। सद्गुरु बंसी महाराज की। सद्गुरु जोग महाराज की जय। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायातील 6व्या क्रमांकाची ही ओवी आहे। गेल्या 3-4 दिवसापासून आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आरंभ केलेला आहे। ज्ञानोबारायांनी ग्रंथारंभी जे मंगलाचरण केलेलं आहे त्यामध्ये वाङ्मयीन गणपतीचं वर्णन ज्ञानोबाराय करत आहेत। संपूर्ण वेद हेच त्या गणपतीची चांगला पोशाख केलेली जणू मूर्ती आहे आणि त्या वेदामध्ये असलेले निर्दोष वर्ण दोषरहित जी अक्षरं आहेत तेच ह्या गणपतीचं सुंदर शरीर काय होत आहे शोभत आहे। त्या गणपतीला स्मृतीतेची अवयव या मनवादिकांच्या ज्या स्मृती आहेत त्याच ह्या गणपतीच्या शरीराचे काय आहेत अवयव आहेत आणि ते अवयव त्यातील त्या स्मृती ग्रंथामध्ये सांगितलेला हा जो अर्थ आहे तोच सौंदर्याची काय आहे प्रत्यक्ष खाण आहे। आणि ते स्मृती रूप अवयव गणपतीचे अवयव त्या गणपतीच्या शरीराचा स्वाभाविक डौलदारपणा म्हणजे अंगिक भाव दर्शवित आहेत। त्या गणपतीच्या अंगावरील अलंकार ज्ञानोबाराय सांगतात की 18 पुराण हीच त्या गणपतीच्या अंगावरील
रत्नांचे काय आहेत, अलंकार आहेत. आणि त्या पुराणांमध्ये जी गद्य पद्य रचना जी आहे तीच जणू काही त्या सिद्धांतरूपी रत्नांचं काय आहे, कोंदण आहे. त्या पदरचना, गद्यरचना, पदरचना, त्या कोंदणात सिद्धांत रत्ने काय केलेली आहेत, जडविलेली आहेत. आता त्या गणपतीच्या अंगावरील वस्त्राचं वर्णन ज्ञानोबाराय करत आहेत. पदबंध नागर तिची रंगाथिले अंबर, जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे. नागर पदबंध तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्य उजाळाचे सपूर वाणे, असा या ओवीचा अन्वय आहे. नागर, नागर म्हणजे सुंदर, सुरेख, सौष्ठव पूर्ण, कौशल्यपूर्ण. पदबंध, पदबंध शब्दाचा अर्थ आहे शब्दरचना. सुंदर अशी शब्दरचना, सुरेख अशी शब्दरचना. तेची रंगाथिले अंबर, सुंदर अशी शब्दरचना हीच जणू काही त्या गणपतीच्या अंगावर असलेलं वस्त्र आहे. अंबर शब्दाचा अर्थ आहे वस्त्र आणि रंगाथिले शब्दाचा अर्थ आहे रंगविलेलं, रंगीत वस्त्र. बघा, देवी देवतांच्या अंगावर जे वस्त्र असतात ते साधारणतः आपल्याला रंगीत असेच वस्त्र आढळतात. रेशमी वस्त्रच त्या देवी देवतांच्या अंगावर असलेले आपल्याला आढळतात. साधारणतः एकदम सफेद असं वस्त्र आपल्याला फारसं काही आढळून येत नाही. गणपतीच्या अंगावर ज्ञानोबाराय जे वस्त्र घालत आहेत ते वस्त्र कोणतं, तर त्या पुराणांमध्ये ही कौशल्यपूर्ण शब्दरचना जी आहे तीच ह्या गणपतीच्या अंगावर असलेलं रंगविलेलं काय आहे, वस्त्र आहे. जेथ साहित्य उजाळाचे सपूर वाणे. आणि त्यात त्यात म्हणजे त्या शब्दरचनेमध्ये जे अलंकार आहेत हेच त्या वस्त्राचे जणू काय आहेत, चकचकीत तलम असे काय आहेत, पोत आहेत. वाणे म्हणजे पोत, सपूर म्हणजे तलम, चकचकीत असलेले. उजाळ म्हणजे चकचकीत, सपूर शब्दाचा अर्थ आहे तलम, असे पोत त्या वस्त्राला असलेले आकार असतील. हेच जणू त्या वस्त्राचे तलम असे पोत. पोत शब्दाचा अर्थ आहे धागे. लक्षात, रेशमी वस्त्र किंवा कोणतंही वस्त्र जे विणलं जातं त्या धाग्यांनी विणलं जातं. या गणपती बाप्पाच्या अंगावर असलेलं जे हे रंगवलेलं वस्त्र, रंगीत वस्त्र, याचे जे तलमपोत आहेत ते तलमपोत कोणते आहेत, तर ही जी शब्दरचना आहे ती शब्दरचना करताना ज्या अलंकारादिकांचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे, प्रयोग केलेला आहे, तेच जणू काही या वस्त्रामध्ये असलेले तलम काय आहेत, पोत आहेत. नागर पदबंध म्हटलेलं आहे ना, पदबंध नागर. माधुर्य आणि लालित्य यांनी संपन्न असलेला जो पदबंध आहे त्याला नागर पदबंध अशी काय आहे, संज्ञा आहे, किंवा त्याला नागरी रीती अशी म्हणत असतात. आता त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमध्ये येणारं जे माधुर्य आहे ती माधुर्य निर्मिती कशाने होते, अनुप्रासादिकांनी होत असते. म्हणजे हे काव्याचा काय आहे, मोठा विषय आहे. आपण त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपली जी पद्धती राहणार आहे ही थोडीशी गरिबी हटाव योजना आपण राबवणार आहोत. सगळ्या काव्यादिकांचा विचार फारसा करणार नाहीत. किती करायचा, जेवणामध्ये लोणच्याचा उपयोग करतो तेवढा, तोंडाला चव येईल एवढाच. सगळे लोणचंच जर खाल्लं तर पोटच बिघडण्याचा काय आहे, संभव आहे. ज्ञानोबारायांनी देखील ग्रंथरचना करत असताना काव्याचा काय केलेला आहे, आधार घेतलेला आहे, परंतु त्यांना काव्य करायचं नाही आहे. ज्ञानेश्वरी हे काव्य नाही आहे. ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, परंतु ते तत्वज्ञान निरस असं होऊ नये, डोईजड होऊ नये, कठोर असं वाटू नये, म्हणून ते तत्वज्ञान सांगताना ज्ञानोबारायांनी काय केलेलं आहे, काव्याचा फक्त काय केलेला आहे, आधार घेतलेला आहे. ती शब्दरचना जी केलेली आहे ती माधुर्य रसपूर्ण अशी केलेली. नवरसी भरवी सागुरू अशी विनंतीच श्री गुरूंना ज्ञानोबारायांनी केलेली आपल्याला आढळून येते. सांगितलंय काय, तत्वज्ञानच सांगितलंय. परंतु तत्वज्ञान सांगत असताना ज्या
लोकांना ते तत्वज्ञान सांगायचंय ते सगळेच एकदमच अंतरंगच अधिकारी असतील असं नाही. म्हणून ज्ञानोबाराज बोलतात की नाही, तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी येर लोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया. भगवद्गीता हा ग्रंथ जो आहे हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, हा अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ आहे. ज्ञानोबाराज सांगतात की तैसे अध्यात्मशास्त्री ये अध्यात्मशास्त्री, ह्या अध्यात्मशास्त्रामध्ये अधिकार कोणाचा आहे? अंतरंगची अधिकारी ये. अंतरंग जे जिज्ञासू आहेत तेच कोण आहेत? अधिकारी. मग ज्ञानोबारायांना विचारलं, जर याचे अधिकारी अंतरंग जिज्ञासूच असतील तर आमच्यासारख्या बहिरंग असलेल्या लोकांना या ग्रंथाचा उपयोग काय? ज्ञानोबाराय म्हटले तसं नाही, तसं नाही, तुम्हाला देखील त्याचा उपयोग आहे. येर लोकू म्हणजे जे अंतरंग अधिकारी नाहीत ते देखील सुखी होतील. कसे? वाक्चातुर्ये, आमच्या बोलण्याच्या चातुर्यानं आम्ही योजत असलेल्या या शब्दरचनेनं ते देखील काय होतील? सुखी होतील. सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळाला नाही तरी देखील वाचताना आनंद मात्र सगळ्यांना येतो. आनंद झाला नसता तर लोक त्या वाचनाकडे प्रवृत्त झाले नसते. हे ज्ञानोबारायांचं काय आहे? शब्द सामर्थ्य आहे. त्यांनी तत्वज्ञानच सांगितलं, जे वेदानं सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, तेच ज्ञानोबारायांनी सांगितलं. परंतु ज्ञानोबारायांनी जी भाषा वापरलेली आहे ती कशी आहे? ती काव्ययुक्त, त्यामुळं ते तत्वज्ञान डोईजड होत नाही. विषय काय आहे? या काव्यादिकांचा ज्ञानोबारायांनी काय केलेला आहे? आधार घेतलेला आहे. गणपतीच्या अंगावरचं काय सांगतात? वस्त्र सांगतात, पदबंध, नागरी रीती, तो विषय सांगत होतो मी. नागर पदबंध कशाला म्हणतात? माधुर्य आणि लालित्य यांनी संपन्न असा जो पदबंध, शब्दाची रचना, अशी शब्दरचना की ज्यामध्ये माधुर्यही आहे, लालित्य देखील आहे, त्या पदबंधाला नागर पदबंध किंवा नागरी रीती असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात हा नागर पदबंध हेच जणू त्या गणपतीच्या अंगावर असलेलं रंगविलेलं काय आहे? वस्त्र आहे. जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. आणि त्या ठिकाणी त्या वस्त्रामध्ये चकचकीत दिसणारे जरीचे तलम जे तंतू आहेत ते कोणते आहेत? तर या साहित्यशास्त्रातील वाणे म्हणजे प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार यांचे जे प्रकार आहेत तेच या वस्त्रामध्ये असलेले जरीचे तलम असलेले काय आहेत? तंतू आहेत. पदबंध नागर ती चिरंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. सपूर शब्दाचा अर्थ बारीक, तलम, वाणे म्हणजे वस्त्राचे असलेले पोत, वस्त्राचे तंतू, वाण याला म्हणतात. कशाला? वाणे शब्दाला म्हणतात. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. देखा काव्य नाटका, देखा जे सकौतुका काव्य नाटका निर्धारिता त्याची क्षुद्र घंटिका अर्थध्वनी ऋणझुणती असा त्याचा अन्वय आहे. देखा शब्दाचा अर्थ आहे पहा. आता असं पहा की जे सकौतुका काव्य नाटका निर्धारिता, जी कौतुकयुक्त काव्य नाटक आहेत त्यांचा विचार केला असता. निर्धारिता म्हणजे विचार केला असता. कशाचा? काव्य आणि नाटकांचा विचार केला असता. कशी काव्य नाटक? सकौतुका, कौतुकयुक्त अशी काव्य नाटक किंवा सकौतुका. इकडं आपल्याला निर्धारिता या पदाला देखील विशेषण जोडता येतं. कसा विचार केला असता? कुतूहल बुद्धीनं त्यांचा काय केला असता? विचार केला असता. काव्य आणि नाटकांचा विचार असा फार गंभीर होऊन करायचा नाही, कुतूहल बुद्धीनं करायचा असतो. हा अर्थ जरा बरा वाटतो. सकौतुका कशाला जोडायचं? त्या निर्धारिताला जोडायचं. काव्य नाटकाचं विशेषण करण्यापेक्षा निर्धारिता पदाचं विशेषण सकौतुका हे पद करायचं. ज्ञानोबाराय म्हणतात आता असं पहा की जी काव्ये आणि नाटकं आहेत त्यांचा जर आपण कुतूहल बुद्धीनं, कौतुकानं काय केला? विचार केला
तर तो विचार केला असता ती काव्य आणि नाटकं ही त्या गणपतीच्या कोणत्या ठिकाणी शोभतात, तर त्याची ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. तर ते काव्य आणि नाटकं हे त्या गणपतीच्या पायामधील लहान काय आहेत, घागऱ्या आहेत, पैंजण आहेत. गणपतीच्या पायामध्ये ऋणझुणणाऱ्या लहान लहान घागऱ्या आहेत. बर, घागऱ्या आहेत. आता त्या घागऱ्यातून त्या पैंजणातून निघणारा जो आवाज आहे तो काय आहे, तर या काव्य आणि नाटकांचा जो अर्थ आहे हा अर्थच त्या घागऱ्यांना बसवलेल्या घुंगरांचा काय आहे, मंजूळ असा काय आहे, ध्वनी आहे. आता लहान लहान घागऱ्या म्हटल्यानंतर जसं लहान मुलांच्या मुलींच्या पायामध्ये ती पैंजण असतात आणि त्याचा काय होतो, असा आवाज होतो. तो काय आवाज असा जी देवालयात वाजलेली घंटा आपण वाजवतो किंवा असा मोठ्या घागऱ्या असतात तेवढा आवाज होत नाही, मंजूळ असा काय निघतो, त्याचा ध्वनी निघत असतो. ज्ञानोबारायांनी त्या काव्य आणि नाटकाला सुद्धा दूर लोटलेलं नाही. वाङ्मयीन गणेश निर्माण करायचा आहे म्हणून सगळं वाङ्मय तिथं आलं पाहिजे. मुख्यतः वेद वाङ्मय ते तर शरीराच्या ठिकाणी सांगितलं, स्मृती ग्रंथ ते अवयवाच्या ठिकाणी सांगितले, अष्टादश पुराण ही त्या अलंकाराच्या ठिकाणी सांगितली, अंगावरील वस्त्र रंगीत असं वस्त्र, ती नागरी पदबंध ती रचना पदरचना ती रंगीत अशा वस्त्राच्या ठिकाणी ठेवली. आता गणपतीच्या पायामध्ये असलेली जी पैंजण आणि त्या पैंजणातून निघणारा ध्वनी यांच्या हे कोणत्या ठिकाणी ठेवायचे, तर त्यांनी काय केलं, काव्य आणि नाटक हेच त्या गणपतीच्या पायातील ऋणझुणणाऱ्या लहान काय आहेत, घागऱ्या आहेत आणि त्यातून निघणारा घुंगराचं मंजूळ ध्वनी म्हणजे हा काव्य नाटकांचा काय आहे, अर्थ आहे. काव्य आणि नाटकाला देखील ज्ञानोबारायांनी दूर लोटलेलं नाही. या ना त्या रीतीनं जीवाची प्रवृत्ती संसाराकडून काढून ती देवाकडे लावण्याचं काम काव्य आणि नाटकांनी केलेलं आहे. कसं, त्या काव्याचं प्रयोजन सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये सद्य निवृत्तये कांता संमित तयोपदेश युजे. मम्मटानं ही काव्याची काय सांगितलेली आहेत, काही प्रयोजनं सांगितलेली आहेत आणि त्या मम्मटानंच सांगितलेलं आहे की ह्या काव्यांची निर्मिती कशासाठी आहे, लोकांना उपदेश करण्यासाठी. कसा उपदेश, की लोकांनो रामादिवत वर्तितव्यम न तु रावणादिवत. रामासारखं माणसानं व्यवहार केला पाहिजे, वर्तन केलं पाहिजे, रावणासारखं करू नये, नाहीतर मग त्याचा काय होतो, सर्वनाश होतो. हेच त्या काव्यातून आणि नाटकातून काय केलेलं आहे, आपल्यावर बिंबवण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, त्या कवींनी भलेही त्या शृंगार रसाला काव्याचा आत्मा मानलेला असलं, त्यांचं लिखाण हे अधिक शृंगारिक आपल्याला दिसत असलं तरी हा सगळा भाग जो आहे हा वरकरणी आहे. त्यांचा महत्वाचा जो हेतू आहे तो जीवाला देवाकडं लावणं हाच आहे. म्हणून आपल्याकडे नाट्यशास्त्राचे निर्माते असलेले भरत, त्यांना देखील काय मानलेलं आहे, मुनी. लक्षात आलं का, भरत मुनी हे नाट्यशास्त्राचे कोण आहेत, निर्माते आहेत. काव्य करणारे जे कवी आहेत त्यांना देखील आपण काय केलं आहे, चांगल्या स्थानी त्यांना आपण काय करत असतो, पाहत असतो. भले त्यांनी वरकरणी व्यवहाराला अधिक महत्त्व दिलेलं असलं तरी देखील त्यांच्या मुळाशी जर जाऊन आपण पाहिलं तर त्यांचा देखील हेतू जीवाला देवाकडं लावणं हाच दिसून येतो. हे पाहे सिनेमा नाटकं वगैरे जे असतात त्याचा एकंदर जर विचार केला तर त्यातून काय दर्शविलं जातं. आताच्या सिनेमा आणि नाटकांचं म्हणत नाही मी, आत्तापर्यंतच्या त्याच्यातून समाजाला काहीतरी काय दिला जातो, बोधच दिला जातो. काय दाखवलं जातं त्याच्यात, एखादा मनुष्य धनबलानं शरीरबळानं बुद्धिबळानं काय करतो, लोकांवरती अत्याचार करताना दाखवला जातो, परंतु नंतर त्याचा पराजय झालेला दाखवण्यात येतो. किंवा जो
त्या नाटकाचा नायक दाखवण्यात येतो. तो अगोदर मोठ्या हाल अपेष्टा सहन करत करत सन्मार्गाने आपलं जीवन जगत जगत शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलेला दाखवण्यात येतो. त्यातून काय समाज मनावरती काय बोध करायचा आहे की माणसानं काय केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, वाईट जर वागेल तर त्याचा काय होईल, सर्वनाश होईल. हेच काव्य आणि नाटकाचं काय दिसून येतं आपल्याला, प्रयोजन दिसून येतं. तसं तर जुन्या लोकांनी या काव्याचं प्रयोजन सांगताना असं सांगितलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच करोति कीर्तिम प्रीतींच साधू काव्य निषेवणम. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती आणि कलेमध्ये कुशलता प्राप्त करणं, कीर्ती आणि प्रेम अर्जन करणं हे काव्याने संभव होतं, असं काव्याविषयी बोलताना त्याच्या जाणकारांनी असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायांनी या काव्य आणि नाटकांना देखील काय केलेलं नाही, त्यागलेलं नाही आहे. पण कोणत्या ठिकाणी ठेवलंय हे महत्वाचं आहे. तुम्ही माझं बोलणं जर एकदम सूक्ष्मरीतीनं ऐकाल तर लक्षात येईल. ज्ञानोबरायांनी काव्य आणि नाटकाला दूर लोटलं नाही. जो वाङ्मयीन गणपती त्यांनी उभा केला त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला, पण कोणत्या ठिकाणी ठेवलं हे पाहिलं पाहिजे. स्मृतींना कोणत्या ठिकाणी ठेवलं, अवयवांच्या ठिकाणी ठेवलं, वेदाला संपूर्ण शरीराच्या ठिकाणी ठेवलं, पुराणांना अलंकाराच्या ठिकाणी ठेवलं. बरं त्यातील जे नागर पदबंध त्याला कुठं ठेवलं, रंगीत वस्त्राच्या ठिकाणी ठेवलं. काव्य आणि नाटकाला कुठं ठेवलं, पायामध्ये असलेल्या पैंजनाच्या ठिकाणी ठेवलं. गमतीनं म्हणायचं तर पायीची वाहन पायी बरी, पण वाहन देखील आवश्यक असते हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? ती कितीही महागडी असली तर ती डोक्यावर घ्यायची नसते ही गोष्ट खरी आहे, पण पायात आवश्यक असतेच असते. भलेही घरात जाताना तिला बाहेर ठेवावं लागतं, पण बाहेर जाताना मात्र तिची आवश्यकता असते. हे जसं तर ज्ञानोबरायांनी काव्य आणि नाटकांना देखील दूर लोटलेलं नाही. काव्य कशाला म्हणायचं तर इष्ट रसात्मक वाक्यपंक्ती ही काव्यम, वाक्यम रसात्मकम काव्यम. काव्याच्या अनेक व्याख्या त्या शास्त्रकारांनी केलेल्या आपल्याला दिसून येतील. काव्यादर्श आहे, अनेक अनेक त्याचे काय आहेत ग्रंथ आहेत. तो स्वतंत्र काय आहे, एक एक अभ्यासाचा काय आहे स्वतंत्र प्रांतच आहे. आपल्याला फक्त नमुन्यादाखल जेवढं ज्ञानोबरायांनी त्या काव्याचा आधार घेतला तेवढाच घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. व्याख्यानामध्ये ते व्याख्यान रसपूर्ण होईल एवढ्यासाठी त्या काव्याचा काय करायचा असतो, फक्त उपयोग करायचा असतो. सिद्धांत मात्र आपला जो औपनिषदिक आहे तोच सांगायचा असतो, पण तो सिद्धांत डोईजड होऊ नये, नीरस वाटू नये म्हणून काय करायचं असतं, त्या शब्दांचा आधार घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करायचा असतो. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका. पण या काव्य आणि नाटकांचा विचार कसा करायचा, कुतूहल बुद्धीनं काय करायचा, विचार करायचा. आणि कुतूहल बुद्धीनं विचार केला असता आपल्याला लक्षात येतं की त्या गणपतीच्या पायातील रुंझुनणाऱ्या लहान काय आहेत, त्या घागऱ्या आहेत. आणि त्या काव्य आणि नाटकाचा अर्थ हा त्या घागऱ्यांना बसवलेल्या घोंगरांचा काय आहे, मंजूळ असा काय आहे, ध्वनी आहे. काव्य आणि नाटक. नाटक देखील काव्याचाच काय मानलेला आहे, एक प्रकार मानलेला आहे, पण त्याला दृश्य काव्य असं म्हणतात. काव्य हे फक्त आपण श्रवण करू शकतो, पण नाटक काय करतो, पाहतो देखील आणि ऐकतो देखील. म्हणून काव्याचाच प्रकार नाटकाला काय केलेला आहे, मानलेला आहे. हे पहा, ज्ञानोबराय त्यांचा गणपती हा वाङ्मयीन असल्यामुळं ते जरी स्वतः तत्वज्ञ असले आणि शास्त्राचे प्रेमी असले तरी देखील वाचकांना आल्हाद देणारं जे काव्य आणि नाटक आहे त्या काव्य नाटक ह्या वाङ्मयाचा त्यांनी काय केलं आहे, अंगीकार केलेला आहे. आणि भलेही या काव्य नाटकाची योग्यता श्रुती स्मृत्यादी ग्रंथापेक्षा कमी असली तरी देखील त्यांची मात्र योजना केलेली आहे. भले त्यांना अवयवांच्या ठिकाणी, अलंकाराच्या ठिकाणी, वस्त्राच्या ठिकाणी ठेवलेलं नसलं तरी देखील त्यांना देखील काय केलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. आपण उदाहरण दिलं, लहान मुलाच्या पायातील पैंजण, त्या घागऱ्या
त्या घागऱ्या ज्याप्रमाणे आपल्या मधुर आवाजानं काय करतात, मोहित करतात की नाही. ते मूल थैथै नाचायला लागलं की त्या घरच्यांना काय वाटतं, जरा बरं वाटतं. त्याच्या पायातील पैंजण, त्याचा होणारा आवाज, त्यानं काय होतो, त्यांना आनंद होतो, मनाला आल्हाद होतो. हे जसं त्या अगदी त्याप्रमाणे काव्य नाटकं देखील आपल्या लालित्यानं काय करत असतात, वाचकांना, त्यांच्या मनाला काय करत असतात, श्रोत्यांना रिझवत असतात. आता महाभारत आणि रामायण यांचा देखील अंतर्भाव, पुराण यांचा देखील अंतर्भाव काव्यात होत असला तरी देखील ज्ञानोबारायांनी पुराणांना अगोदरच यावरच्या उवीतच काय केलेलं आहे, अलंकाराच्या ठिकाणी ठेवून मोठं गौरवाचं स्थान दिलं असल्यामुळं इथं कोणते काव्य आणि नाटकं घ्यायचे, महाभारत आणि रामायण सोडून जे कवी कुलगुरू कालिदासादी जे लोक होऊन गेले त्यांनी रचलेली जी काव्य, भरतादिकांनी रचलेली नाटकं, त्या नाटकांचा काय करायचा, अंतर्भाव त्यामध्ये करायचा. देखा काव्य नाटका जे निर्धारित असं कौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. नाना प्रमेयांची परी. आता त्या काव्यनाटक, विषय काव्यनाटकाचा असल्यामुळं त्या काव्यनाटकामध्ये सुद्धा नाना प्रमेयाची परी, नाना म्हणजे निरनिराळ्या सिद्धांताचे काय आहेत, प्रकार आहेत. प्रमेय शब्दाचा अर्थ आहे सिद्धांत, परी म्हणजे प्रकार. त्या काव्य नाटकाचे असलेले जे निरनिराळे सिद्धांत, त्या सिद्धांताचे जे प्रकार आहेत, निपुणपणे पाहता कुसरी, कुसरी निपुणपणे पाहता, त्यांची कुसर म्हणजे सुरेखपणा हा जर आपण निपुणपणे मार्मिकतेनं जर काय केला, पाहिला असता, त्यामध्ये आपल्याला माझारी म्हणजे त्यामध्ये उचित पदे भली रत्ने दिसती. आपण जर मार्मिकतेनं पाहिलं कशाकडे, त्या काव्य आणि नाटकातील निरनिराळ्या सिद्धांतांकडे जर आपण मार्मिकतेनं पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये काय दिसतं, उचित पदे भली रत्ने दिसती. औचित्यपूर्ण जी पदं आहेत तीच सुंदर जणू काही रत्न आहेत असं आपल्याला दिसतं. आता काव्य समाजाला काही प्रमाणात व्यावहारिक रीतीनं का होईना बोध देण्याचाच काय केलेला आहे, प्रकार केलेला आहे. पूर्वीच्या काळी या सद्ग्रंथांच्या वाचनाकडे अथवा पठणाकडे, श्रवणाकडे लोकांची काय होती, अधिक प्रवृत्ती होती. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस सिनेमे आले, त्यानंतर टेलिव्हिजन, TV आला, काळ बदलला. पण सिनेमाच्या त्या आरंभाच्या काळामध्ये सुद्धा अनेक सिनेमांनी, बहुतांशी सिनेमांनी समाज घडवण्याचंच काय केलं, काम केलं. आताचे सिनेमे बिघडवण्याचं करत असतील ही गोष्ट वेगळी आहे, पण समाजावर तात्काळ परिणाम या गोष्टींचा होतो ही मात्र काय आहे, गोष्ट खरी आहे. आरंभाच्या काळात तर अगदी पौराणिक कथाच त्या सिनेमादिकातून दाखविल्या जायच्या. त्यानंतरच्या काळात हळूहळू काल्पनिक का होईना काही कथानक दाखविली जायची, पण त्यांचा उद्देश मात्र काय होता, चांगला होता, की समाजापर्यंत काहीतरी काय जावा, संदेश जावा. नाहीतरी लोकांमध्ये एक म्हणीसारखं रूढ आहे की नाही, चित्रपट समाजाचा काय आहे म्हणले, आरसा आहे, समाजाचं प्रतिबिंब त्यामध्ये दाखवलं जातं. उलट असं म्हणावं लागतं, समाजात जे दिसतं ते चित्रपटात दाखवलं जातं असं नाही, चित्रपटात जे दाखवलं जातं ते परिणामी कधीतरी समाजात आपल्याला काय होतं, पुढे चालून दिसून येतं. असो, इथं विषय मी कशासाठी छेडला, ह्या काव्य आणि नाटकांमध्ये सुद्धा काय आहेत, निरनिराळे काय आहेत, सिद्धांत आहेत. आणि आपण जर ते शब्द बारकाईने पाहिले असता, निपुणपणे, कुसरी निपुणपणे पाहता, चांगल्या रीतीनं आपण जर पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये काय दिसून येतं, माझारी, त्याच्यामध्ये उचित पदे भली रत्ने दिसती. योग्य असे पद, शब्द त्या गागऱ्यातील काय आहेत, अनमोल असे काय आहेत, रत्न आहेत. निरनिराळ्या सिद्धांतांचे प्रकार, त्यांचा सुरेखपणा, मार्मिकपणानं जर पाहिला तर त्यात औचित्यपूर्ण पद आहेत, तीच सुंदर रत्न आहेत असं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला तेवढा अवकाश नसतो, वेळ लगेच पुढे सरकतो. नाहीतर काव्य आणि नाटकं
त्या एका एका काव्यातील एक एक दोन दोन का होईना पण परिणामकारक अशी जी वाक्य आहेत की ज्यांनी समाज घडवण्याचं किंवा समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आपण विचार केला असता, पण कधीतरी पुढच्या आवर्तनात आपल्याला तो करता येईल. आता फक्त गरिबी हटाव एवढा शब्द आपण लक्षात ठेवायचा. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. यातून आपण एवढंच लक्षात ठेवायचं की त्या काव्य नाटकांना देखील ज्ञानोबारायांनी स्थान दिलेलं आहे. एकदमच ते काव्य आणि नाटकं त्याज्य आहेत असं नाही, परंतु त्यांचा उपयोग किती करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी त्या गणपतीच्या पायातील असणारी जे पैंजण त्याच्या ठिकाणी त्या काव्य आणि नाटकांना ठेवलेला आहे आणि त्या काव्य नाटकांचा जो ध्वनी आहे त्याचा जो अर्थ आहे तो कशाच्या ठिकाणी ठेवला, तो घुंगराचा मंजूळ ध्वनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. पहा, आपण जर त्या कविकुलगुरू कालिदासादी लोकांचे ग्रंथ पाहू जाऊ तर आपल्याला त्या शब्दामध्ये त्या रचनेमध्ये त्यांच्या बुद्धीचं आपल्याला सामर्थ्य दिसून येतं. एवढी प्रचंड बुद्धी त्यांना जी प्राप्त आहे किंवा शब्द रचनेचं जे कौशल्य त्यांना प्राप्त आहे ते ईश्वरी प्रसादाशिवाय प्राप्त आहे का? आपल्याला 4 वाक्य लिहायला लावले तर तासभर विचार करावा लागतो, पुन्हा खाडाखोड करावी लागते, शब्द मागे पुढे करावे लागतात. त्यावेळेस एखादं पत्र लिहिता येतं. पत्रलेखन प्रकार तर आता बंदच झाला. आता एकमेकाला संदेश जो पाठवायचा तो कशावरती, व्हॉट्सअपवरती. आता नमस्कार हा शब्द न लिहिता त्याच्यात ते इमोजी पाठवले जातात. लक्षात आलं का? किंवा कोणाला काही दुःखद घटना घडली असेल तर 4 शब्द, योग्य शब्द, उचित शब्द की जे त्याला सांत्वना देतील ते देखील सुचत नसल्यामुळं तो इमोजीज पाठवले जातात. कोणते? रडणारे. लक्षात आलं का? आनंद झाला तर हसणारे. एवढे शब्द दरिद्री होत चाललेलो आहोत आपण. मग हे कवी लोक जर एवढी प्रतिभा त्यांना असेल तर काहीतरी ईश्वरी कृपा त्यांच्यावर असल्याशिवाय आहे का? आणि त्यांनी हे जे काव्य केलेलं आहे, एवढं मोठमोठे काव्य त्यांनी रचलेले आहेत, त्याच्या मागे देखील त्यांची जगत कल्याणाचीच काहीतरी कळकळ असल्याशिवाय का त्यांच्याकडून एवढं प्रकट झालं. लक्षात आलं का? नाहीतर ज्ञानोबाराय त्यांना स्थान द्यायला काय मोकळे आहेत का? ज्ञानोबारायांनी एक तरी पद, एक तरी अक्षर हे व्यर्थ रचलेलं असेल का? अहो, ज्ञानोबारायांचं सोडून द्या, ते तर संत पुरुष आहेत, माऊली आहेत. त्या वैयाकरणांच्या बाबतीमध्ये सांगतात व्याकरण शास्त्रकार ते कंजूस असतात म्हणे. कशाच्या बाबतीत? शब्दाच्या बाबतीत. कमीत कमी शब्दामध्ये अधिकात अधिक आशय ज्याला सांगता येतो त्याला श्रेष्ठ मानलं जातं. कमी शब्दात अधिक आशय. नाहीतर तासभर बोलला काय सांगायचं तेच त्यालाही कळालं नाही, दुसऱ्यालाही कळालं नाही. पण एखादा परिणामकारक 2च मिनिटं बोलला, परंतु सगळ्यांना कळून गेलं की यांना काय सांगायचं. त्या व्याकरण शास्त्रकारांच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध उक्ती आहे संस्कृत भाषेमध्ये, अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरणाः. व्याकरण शास्त्रकार जे आहेत त्यांना जी गोष्ट सांगायची, ज्या शब्दात सांगायची ती सांगत असताना अर्धमात्रा जर वाचवता आली, एक अक्षर नाही, अर्ध अक्षर, अर्धमात्रा, तरी देखील घरी पुत्र जन्माला आल्याचा आनंद त्या वैयाकरणांना होत असतो. मग व्याकरण शास्त्रकार हे तुलनेनं ज्ञानोबारायांपेक्षा कितीतरी काय आहेत, हीन पातळीवर आहेत. मग त्यांच्यापेक्षा उच्च असलेले ज्ञानोबाराय व्यर्थ शब्द वापरतील का? उगीच कुणाची तरी स्तुती करण्यासाठी काही शब्द वापरतील का? बघा, त्यांच्या जीवनामध्ये एवढी मोठमोठी संकट आली, दुःख आलं, पीडा त्यांनी भोगली. कुठं उल्लेख आढळलाय? एक ओवी, अर्धी ओवी कुठे दाखवून द्या. 1000 पारायण केले तरी एक अक्षर सापडणार नाही त्यांनी त्या परिस्थितीचं वर्णन केलेलं. आणि त्यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे गीतेवर भाष्य करताना पदाची कोर न सांडली. त्या भगवंतानं जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यातील पदाची कोपरा सुद्धा मी सोडणार नाही. एक अर्धा अक्षर देखील, एक अवाक्षर देखील व्यर्थ न उपयोगात आणणारे ज्ञानोबाराय इथं कवींसाठी जर ह्या 2 ओव्या उपयोगात आणत असतील, याचा अर्थ ते काव्य देखील काय आहे, उपयोगी आहे. पण
त्याला जे स्थान दिलेलं आहे गणपतीच्या एकंदर याच्यामध्ये तेही लक्षात ठेवलं पाहिजे. कुठं दिलेलं आहे? पायातील गागऱ्यांच्या ठिकाणी. आणि जर आपण निपुणपणे पाहता कुसरी ते शब्द जर निपुणपणे बारकाईनं जर पाहिले तर त्यामध्ये कवीचं कौशल्य दिसून येईल. वर दिसणार नाही. ज्ञानोबरायांचे हे शब्द आपण जर बारकाईनं विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. ते काव्य सुद्धा स्थूल बुद्धीनं वरकरणी जर आपण पाहिलं तर ते शृंगारिक भलेही आपल्याला आढळेल, परंतु ज्ञानोबराय म्हणतात त्याचप्रमाणे निपुणपणे पाहता कुसरी त्या काव्याचा अभ्यास आपण जर बारकाईनं केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येतील? दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. भली रत्ने त्यामध्ये आपल्याला दिसून येतील. ती उचित पद हीच जणू काय आहेत? भली अशी काय आहेत? रत्न आहेत असं आपल्याला दिसून येईल. असो तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आता ह्या ओव्या होईपर्यंत आपण काय लक्षात ठेवायचं? गणपती आपल्या समोर ठेवायचं. ज्ञानोबारायांनी हा वाङ्मयीन गणपती आहे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. इथं जे काही बोलतील ते कशा संबंधी बोलतील? त्या गणपती संबंधीच बोलणार आहेत. त्याचं शरीर, त्याचे अवयव, त्याच्या अंगावर असलेले अलंकार, त्या अलंकारामध्ये जडवलेले रत्न, ते कोंदणं, त्याच्या अंगावर असलेलं जे रंगीत वस्त्र, त्या वस्त्राला असलेले तलम असलेले तंतू, किंवा त्या गणपतीच्या पायामध्ये असलेले पैंजण, त्याच्या घागऱ्या, त्यातून निघणारा आवाज, हे सगळं कशाविषयी बोलणार आहेत? त्या गणपतीविषयी बोलणार आहेत. मी असं मागं ऐकलं होतं मोठ्या लोकांकडून, गणपतीचे कोणी उपासक होऊन गेले म्हणे, ते ज्यावेळेस गणपतीचं ध्यान करायचे त्यावेळेस ह्या ओव्यांचं चिंतन करायचे. पण त्या जे ज्ञानोबरायांनी गणपती उभा केलेला आहे या ओव्या मनातल्या मनात घोळत या ओव्यांचा होणारा अर्थ मनात आणत आणत त्या गणपतीचं काय करायचं? ध्यान करायचं. मग ते संपूर्ण वेद म्हणजे त्याचं शरीर, स्मृती ग्रंथ म्हणजे त्याचे वेगवेगळी अवयव, पुराण ग्रंथ म्हणजे त्यात गणपतीच्या अंगावरील अलंकार, ह्या पदबंध नागर पदबंध तेच जणू त्याच्या गणपतीच्या अंगावर असलेलं रंगीत वस्त्र, हे काव्य आणि नाटकं हे जणू त्या गणपतीच्या पायातील पैंजणं, त्या काव्य आणि नाटकांचा जो अर्थ आहे तोच म्हणजे त्यातून निघणारा मंजूळ ध्वनी. असं काय करायचे? ते ध्यान करायचे. आणि खरोखर ही अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. ध्यान करणाऱ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? असं ध्यान केलं पाहिजे. या गणेशाचं ध्यान केलं पाहिजे. ती जे महर्षी आहेत त्यांच्या मती म्हणजे बुद्धी, व्यासादी जे ऋषी होऊन गेले त्यांची बुद्धी तेची मेखळा मिरवती, त्यांच्या बुद्धी हाच जणू कमरेला बांधलेला काय आहे? शोभा आहे. मिरवती शोभत आहे. आता गणपती म्हटल्यानंतर त्याला हस्तपाद आदी अवयव आले पाहिजेत, अलंकार आले पाहिजेत, वस्त्र आले पाहिजेत. आता सोंड सुद्धा सांगतील पुढे, लक्षात आलं का? आता त्याच्या कमरेचं काय सांगू लागलेत? शेला, कमरेला बांधलेला शेला. कोणत्या गणपतीच्या? वाङ्मयीन गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला. तो देखील कोणता असणार आहे? वाङ्मय स्वरूपच असणार आहे ना. जर आपण मातीचा गणपती केला तर त्याची सोंड कशाची? मातीची. कान कशाचे? मातीचे. त्याचं पोट कशाचं? हात पाय इत्यादी अवयव कशाचे? मातीचे. दुसऱ्या धातूचा गणपती केला, पितळेचा केला, तर त्याचे सगळे संपूर्ण अवयव, संपूर्ण शरीर कशाचं? पितळेचं. त्या धातूचं. सुवर्णाचा केला तर सोन्याचं. आता ज्ञानोबाराय वाङ्मयीन गणपती करत असल्यामुळं त्याचे जे काही अवयव, त्याचे वस्त्र, अलंकार, भूषण हे जे सगळे सांगणार आहेत ते कशाचे सांगणार आहेत? वाङ्मयाचेच, शब्दसृष्टीचंच सांगणार आहेत. म्हणून आता त्या गणपतीच्या कमरेला असलेला शेला त्याचं वर्णन करतात. कोणता आहे तो शेला? ते म्हणतात व्यासादिकांची या मती. व्यासादी, व्यास आहेत आदी, ज्यांच्या असे अनेक महर्षी यांची बुद्धी, ही बुद्धीच जणू काही त्या गणपतीच्या कमरेचा शेला, आणि तो शेला शोभतो आहे. मिरवती पल्लव सडका चोखाळपणे झळकती. आणि तो जो शेला आहे त्याच्या पदराच्या ज्या दशा आहेत त्या व्यासादिकांच्या ज्या प्रतिभा आहेत त्या निर्मळपणाने काय होत आहेत? चकाकत आहेत. बघा, त्या गणपतीच्या कमरेचा शेला, त्या शेल्याच्या ठिकाणी काय घेतलं त्यांनी? व्यासादिक जे महर्षी त्यांची बुद्धी हीच मेखळा म्हणजे कटिभूषण, कमरेला बांधलेलं वस्त्र ते शोभत आहे. आणि त्या मेखलेच्या पदराला मोत्यांच्या सरांच्या काय आहेत? ओळी आहेत. आणि त्या ओळी काय दाखवत आहेत?
तर बुद्धीतील शुद्धपणा चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आता हे वस्त्र असतं ना, त्या वस्त्राला पुढे काय असतात, अशा दशा असतात. काय त्याला मराठीत काय शब्द आहे, पदराच्या दशा, दशाच म्हणतो ना आपण. उंची वस्त्र असतात त्याला असं त्या दशा, दशा हा शब्द आहे त्याला. आणि त्या कोणत्या आहेत, तर त्या बुद्धीतील शुद्धपणा, ती जी मेखला म्हणजे कमरेला बांधायचं वस्त्र, ते म्हणजे व्यासादिका महर्षींची बुद्धी. आणि त्या मेखळेच्या पदराला ज्या मोत्यांच्या सरांच्या ज्या ओळी आहेत त्या दर्शवित आहेत, चकाकत आहेत ना, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. या बुद्धीतील शुद्धपणा काय करत आहेत, झळकत आहेत. हे पहा, व्यासांचं वर्णन करताना गीता महात्म्यामध्ये जो श्लोक आहे त्याचा आरंभच काय आहे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धीचे व्यास, त्यांना वंदन करतो असं म्हटलेलं आहे ना. व्यास आणि व्यासादी, व्यास आहेत आदी, ज्यांच्या असे अनेक जे महर्षी आहेत त्या सर्वांच्या, म्हणजे वसिष्ठ ऋषी असतील, अनेक गौतम ऋषी असतील, सर्व महर्षी, त्यांची बुद्धी ही त्या गणपतीच्या कमराला बांधलेला जो शेला, त्या शेल्याच्या ठिकाणी आहे. आणि त्या शेल्याला त्या पदराला असलेल्या ज्या दशा आहेत मोत्यांच्या सरांच्या, अशा काय लावल्या आहेत, त्याला ओळी लावलेल्या आहेत आणि त्या चकाकत आहेत. तर ते चकाकणं म्हणजे काय, तर त्यांच्या बुद्धीतील शुद्धपणा. त्यांची बुद्धी कशी आहे, शुद्ध आहे. आता ठीक आहे, अनेक लोकांना बुद्धी प्राप्त आहे, पण त्यांची बुद्धी त्या याच्या कमरेच्या ठिकाणी नाही घेतलेली. पुण्यात राजनीतिज्ञ लोक आहेत, त्यांना सुद्धा बुद्धी प्राप्त आहे की नाही, आहे. पण त्यांच्या बुद्धीला त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला मेखला शेला त्याच्या ठिकाणी स्थान दिलेलं नाही आहे. कोणाची बुद्धी, व्यासादी ऋषींची बुद्धी. तेथ व्यासादिकांची मती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. त्या व्यासादिकांच्या प्रतिभा निर्मळपणे काय होत आहेत, झळकत आहेत. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती, आयुधे हाती. आता आपल्याला इथून पुढे कमीत कमी रोजच्या 10 ओव्या तरी झाल्या पाहिजेत, असा वेग ठेवावा लागणार आहे. आरंभाला 2-3 दिवस आपण थोडंसं हळूहळू एखादी ओवी, 1-2 ओव्या असं चिंतन केलेलं आहे. इथून पुढं मात्र आपल्याला कमीत कमी किती ओव्या, 10 तरी ओव्या झाल्या पाहिजेत. आता ठीक आहे, एखादी सिद्धांताचीच ओवी आली पुढे चालून, तर त्या ओवीचा विस्तार करताना एखाद दुसरी ओवी होऊ शकेल. पण बहुतांशी वेळेस आपल्याला 10-12 अशा 10-15 ओव्या झाल्या पाहिजेत. आणि हा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा काय आहे, नियम देखील आहे. प्रवचनाला सुद्धा एखादी ओवी चिंतनाला आपण घेतली तरी देखील त्याचा मागचा पुढचा संदर्भ म्हणून 10-15 तरी ओव्या सांगाव्यात, असा प्राचीन लोकांचा काय आहे, दंडक आहे. त्याने काय होतं, तर श्रोत्यांना कमीत कमी त्या 10-12 ओव्यांच्या अर्थाचा काय होतो, परिचय होतो. त्या ओव्या काहीशा का होईना कळतात आणि लोक ह्या ज्ञानेश्वरीच्या वाचनाकडे वळतात. असं जुन्या लोकांचा अनुभव राहिलेला आहे. म्हणून 8-10 ओव्या तरी आपल्या झाल्या पाहिजेत. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती, आयुधे हाती. आता गणपतीचं शरीर सांगितलं, गणपतीचे अवयव सांगितले, त्याच्या अंगावर असलेले अलंकार सांगितले, त्याच्या अंगावर असलेलं वस्त्र सांगितलं, त्या गणपतीच्या पायामध्ये असलेलं पैंजण सांगितलं, त्या गणपतीच्या कमरेला असलेला शेला, तो शेला सांगितला. आता गणपतीच्या 6 हातांचं वर्णन ज्ञानोबाराय करणार आहेत. आणि त्या 6 हाताच्या ठिकाणी 6 शास्त्राला ज्ञानोबारायांनी ठेवलेलं आहे. देखा षडदर्शने मणिपती. देखा म्हणजे देखा शब्दाचा अर्थ पहा, पहा, विचार करा. षडदर्शने मणिपती, षड म्हणजे 6, दर्शन शब्दाचा अर्थ आहे शास्त्र. ज्यांना 6 शास्त्र म्हणतात तेची भुजांची आकृती, तेच या गणपतीचे काय आहेत, 6 हात आहेत.
म्हणून विसंवादे हाती आयुधे धरती. विसंवादे भिन्न भिन्न असलेली मत. लक्षात आलं का? विसंवाद, सुसंवाद, विसंवाद, वेगवेगळी मत. आता जेवढे शास्त्र निर्माण झाले त्या प्रत्येक शास्त्रकाराचं मत ईश्वरासंबंधीचं, जीवासंबंधीचं, जगासंबंधीचं हे काय आहे? वेगवेगळं त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, त्यांच्यात मतऐक्य कधी होणार आहे? शेवटी आपण सगळ्या शास्त्रांचा जर विचार केला, निष्कर्ष शोधला तर ठीक आहे. आपण आरंभालाच उच्चारल्याप्रमाणे वेदानंत बोलीला, अर्थ इतुलाची शोधिला किंवा सकळ शास्त्रांचा विचार अंती, सुरुवातीला नाही, अंती इतुलाची निर्धार. पण आरंभाला पाहू गेलो तर त्या प्रत्येक शास्त्रकारांनी आपलं मत हे वेगवेगळं मांडलेलं आहे. आता त्यांनी ते वेगवेगळं मांडणं उचित की अनुचित याच्यात आपण जाणार नाही, ते उचितच आहे. कारण ते सर्व शास्त्रकार हे ईश्वरी अंश आहेत, ईश्वरी अवतार आहेत. नाही ते म्हणयो भ्रांता हा सर्वज्ञत्वात ते श्याम. ते सर्वज्ञ स्वरूप, सर्वज्ञ असलेल्या परमात्मा स्वरूप असल्यामुळं ते काही भ्रांत नाहीत उगीच काही बोलण्यासाठी. पण जीवाच्या बुद्धीचा विचार करून, त्या जीवाचे संस्कार त्याचा विचार करून भिन्न भिन्न अधिकाराचे लोक आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी तशी काय केली आहेत? मतं मांडलेली आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की हा जो वाङ्मयीन गणपती आहे त्याचे जे 6 हात आहेत ते काय आहेत? ज्यांना 6 शास्त्र म्हणतात तेच या गणेशाचे काय आहेत? हात आहेत. म्हणून भिन्न भिन्न मतं ही त्या हातामध्ये धारण केलेली काय आहेत? आयुधे, हाती शस्त्रे आहे. आता 6 हाताच्या ठिकाणी 6 शास्त्र आणि त्या प्रत्येक हाताच्या ठिकाणी भिन्न भिन्न जी आयुध दिलेली आहेत ती म्हणजे त्या त्या शास्त्रकारांनी व्यक्त केलेली त्यांची मत. लक्षात आलं? गणपती किती हाताचा आहे? हा 6 हाताचा आहे. आता वाङ्मयीन गणपतीचा असल्यामुळं त्याच्या कशाचंही वर्णन केलं तर तिथं काय येणार आहे? वाङ्मय शास्त्र ग्रंथच येणार आहे. आता या 6 हात, त्या 6 हाताच्या ठिकाणी काय घ्यायचं आपण? 6 शास्त्र. चहुवेदी जाणं 6 शास्त्री, कारण म्हणतो की नाही 6 शास्त्र. कोणते 6 शास्त्र? हे आस्तिक असलेले 6 शास्त्र. काल परवा बोललो होतो आपण, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक शब्दाचा अर्थ आहे वेदाला प्रमाण मानणारे, त्यांना म्हणतात आस्तिक. आणि नास्तिको वेदनिंदका, हा वेदाची निंदा करणारे, वेदाला प्रमाण न मानणारे त्यांना काय म्हणतात? नास्तिक. आता त्या नास्तिकांचा विचार थोड्या आहे, तसं सत्य मानणारे परंतु त्याचा अर्थ भिन्न भिन्न सांगणारे त्यांना आस्तिक दर्शनकार म्हणतो. 6 काय आहेत? शास्त्र आहेत. कोणते कोणते? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. असं जोडीनं उच्चारण्याची काय आहे? पद्धत आहे. कारण त्यांची मतं थोडीफार जवळपास सारखी असलेली, थोडा त्याच्यात काय आहे? भेद आहे. न्याय दर्शनकार, वैशेषिक दर्शनकार, पुन्हा सांख्य दर्शनकार, योग दर्शनकार, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर न्याय दर्शनकार त्याचे रचयिता आहेत गौतम ऋषी. त्यांनी न्यायशास्त्राची काय केली? रचना केली. न्याय शब्दाचा अर्थ व्यवहारात ज्याला न्याय म्हणतात तसं नाही बरं का, लक्षात. मोठा अर्थ आहे त्याचा. परमात्म दर्शनाकडे जो जीवाला घेऊन जातो, नियते इति न्याय. परमात्म्याकडे या जीवाला जो मार्ग घेऊन जातो त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? न्याय. लक्षात. आपण न्याय आणि अन्याय हे वेगळ्या अर्थी वापरतो. न्याय दर्शन गौतमांनी रचलेलं. वैशेषिक दर्शन कणादांनी रचलेलं. कणाद नावाचे ऋषी आहेत आणि त्यांनी रचलेलं जे शास्त्र आहे दर्शनशास्त्र त्याला वैशेषिक दर्शन म्हणतात. कणम अत्ति इति कणादः. कणकण वेचून खाऊन आपलं पोट जे भरतात त्यांना काय म्हणतात? कणाद. ते आपली उपजीविका कशी चालवायचे? शीलोईंछ वृत्तीनं. शील आणि उंच असे 2 शब्द आहेत. कशाला म्हणतात शील आणि उंच? तर शेतकऱ्याने आपल्या धान्याचं खळं वगैरे केल्यानंतर जे धान्य तिथं पडतं ते धान्य, किंवा बाजारामध्ये धान्य विक्रीला नेल्यानंतर तिथं जमिनीवर जे सांडलेलं धान्यकण असतात ते धान्य
एकाला शील आणि एकाला उंच म्हणतात. तर ते धान्य वेचून आणून तेवढंच खाऊन आपलं पोट जे भरतात त्यांना म्हणतात हे शिलोईंच वृत्तीनं जगतात. तर कणम कणम अत्ती, एक एक कण गोळा करून आपली उपजीविका जे चालवत होते त्यांना म्हणतात कणाद. ते ज्या प्रदेशात होते त्या प्रदेशाचा राजा, त्याला कळालं की आपल्या राज्यामध्ये मोठे ऋषी आहेत, वैशेषिक दर्शन ज्यांनी रचलेलं आहे, शास्त्र निर्माण केलेलं आहे, त्यांना मात्र उपजीविकेचं कोणतंही साधन नाही. ते शेतकऱ्याने जे खळं केलेलं आहे तिथले पडलेले धान्य कण आणि बाजारात धान्य विक्रीला नेल्यानंतर जे जमिनीवर पडलेले धान्य कण ते वेचून पोट भरतात. म्हणून तो राजा तिथं आला आणि त्यांना विनंती केली, आणि तुमच्या उपजीविकेची सर्व सोय मी करतो, परंतु हे असं तुम्ही करू नका असं सांगितलं. त्यावेळेस त्याने त्या ऋषीनं राजाला काय सांगितलं होतं, हे राजा, जर तुला असं वाटत असेल मी तुझ्या राज्यात राहावं तर तू आत्ता ह्या क्षणी मागं जा, मला तुझी आवश्यकता. हे ऐकून ठेवायचं. आता नाहीत असे लोक, पूर्वीचं सांगतो मी, लक्षात आलं. मला फक्त कणाद शब्दाची व्युत्पत्ती सांगायची होती. त्यांना कणाद नाव का पडलं, कणम कणम अत्ती, कण कण वेचून जे खात होते त्यांना काय म्हणतात, कणाद. आणि ते शास्त्र लिहित होते, म्हणूनच लिहित होते. माझं बोलणं लक्षात येत आहे. जर राजाने दिलेल्या आयत्या अन्नाचं ग्रहण जर केलं असतं तर झोपण्याशिवाय दुसरं काहीच झालं नसतं. लक्षात आलं का? ते त्यांचं तप होतं म्हणून ते शास्त्र लिहितो. ठीक आहे. वैशेषिक दर्शनकार कणाद मुनी, न्यायदर्शनकार गौतम मुनी, सांख्यदर्शन कपिलांनी रचलेलं, योगदर्शन सगळ्यांना ठाऊक आहे, पतंजली, रामदेव बाबांनी पतंजलींना काय केलं, प्रसिद्ध केलेलं आहे. पतंजलीने रचलेलं योगशास्त्र, जैमिनींनी रचलेलं पूर्वमीमांसाशास्त्र, कर्मकांड अधिक ज्यामध्ये सांगितलं जातं, आणि व्यासांनी रचलेलं उत्तरमीमांसा, ज्याला ब्रह्मसूत्र किंवा ज्याला वेदांत दर्शन म्हणतात ते शास्त्र. असे 6 काय आहेत, शास्त्र आहेत. यांना आस्तिक शास्त्र म्हणतात. नावं तर लक्षात ठेवले पाहिजेत आपण. त्यांनी बिचाऱ्यांनी एवढं लिहून ठेवलं आपल्यासाठी. कुणासाठी लिहिलं, आपल्यासाठी. ज्ञानोबरायांनी देखील हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात काय सांगितलेलं आहे, सर्व सुख गोडी, साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. कोणाला सांगितलंय, कोणाला सांगितलं? एखाद्या विद्वानाला सांगितलं का? नाही, विद्वान तर तो करतोच आहे. कोणाला सांगितलं? ज्यांना उभा क्षणभरी हे सांगितलं त्यांनाच हळूहळू हळूहळू अधिकार वाढल्यानंतर सांगितलं की आता क्षणभरी उभा राहून नाही जमणार, आता रिकामा अर्धगडी राहू 6 शास्त्रांचा काय करावं लागेल विचार. तिथं जे साही शास्त्रे निवडी किंवा चौवेदिदान साही शास्त्री कारण, हे जे 6 शास्त्र असं म्हणून उल्लेख येतो ते म्हणजे हे षडदर्शने. ज्ञानोबराय म्हणतात देखा षडदर्शने म्हणिपती. आणि हे 6 दर्शनं कशाच्या ठिकाणी आहेत, त्याची भुजांची आकृती, ते गणपतीची काय आहेत, 6 हात आहेत. मग आता न्यायदर्शनकार त्यांचं मत वेगळं, वैशेषिक दर्शनकार कणाद ऋषी त्यांचं मत वेगळं आहे, सांख्यदर्शनकार कपिल त्यांचं मत वेगळं आहे, योगदर्शनकार पतंजली ऋषी त्यांचं मत वेगळं आहे, मीमांसा त्याचे रचयिता जैमिनी त्यांचं मत वेगळं आहे, उत्तरमीमांसा व्यास महर्षी त्यांचं मत वेगळं आहे. मग 6 हाताच्या ठिकाणी 6 शास्त्र ठेवल्यामुळं आता त्या हातामध्ये असलेले जे आयुध आहेत, जे शस्त्र आहेत, ते देखील वेगवेगळेच असणार की नाही. आता न्याय दर्शनाचा जर हात असेल तर त्या हातामध्ये जे शस्त्र असेल ते काय असेल, न्यायदर्शनकारांनी मांडलेला सिद्धांत हा त्या हातातील काय असणार आहे, आयुध, ते शस्त्र असणार आहे. सांख्यदर्शनकारांनी मांडलेलं मत हे सांख्यदर्शन रूपी हातातील काय असणार आहे, आयुध असणार. ज्ञानोबरायांनी सगळं वर्णन केलेलं आहे बारकाईनं. लक्षात आलं का? वेदांताला मात्र कशाच ठिकाणी ठेवलं, मोदकू मिरवे. लक्षात आलं का? वेदांत तो पुढच्याच ओवीत आहे, वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. बाकीचे शस्त्राच्या ठिकाणी ठेवलेत, तरकू, फरशू, अंकुशू. लक्षात, एके हाती दंतू स्वभावता खंडितू. पण वेदांताला कशाच ठिकाणी ठेवलं, मोदकाच्या. मोदक खाण्याच्या कामाचा असतो, बाकीच्या कुऱ्हाडी फरशी हेही उपयोगाचे, पण ते शत्रूचं पारिपात्य करण्यासाठी. तसं इतर दर्शन शिकणं हेही उपयोगी कशासाठी, परमत खंडनासाठी, स्वमत संरक्षणासाठी. पण वेदांत मात्र
मोदक कशासाठी असतो? खाण्यासाठी. म्हणून वेदांत दर्शन महत्त्वाचं आहे की नाही? आहे. तेथ देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती, आयुधे हाती. देखा म्हणजे आता असं पहा की न्याय, वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही 6 दर्शने म्हटली जातात. ती दर्शने गणपतीच्या 6 बाहूंची जणू काय आहेत? आकृती आहेत. म्हणून या 6 हातांमध्ये विसंवादे, परस्पर भेद असलेली मतरूपी आयुधे त्याने काय केलेले आहेत? धारण केलेले आहेत. तर आता कोणत्या हातात कोणतं आयुध त्याने धारण केलेलं आहे त्या गणपतीनं, त्याचा विचार जो सांगितला तो उद्यापासून आपण पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंसी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.